हॅलो. आज आपण इंग्लिशचा फर्स्ट चॅप्टर पाहणार आहोत. तुम्ही पुस्तकं सगळ्यांनी पाहिले असतील. फर्स्ट चॅप्टर आपला आहे ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे भविष्य सांगणारा, भविष्यवेत्ता आपण ज्याला म्हणतो. तर त्या भविष्यवेत्ताचा दिवस अशा प्रकारची एक सुंदर स्टोरी आपल्याला दिलेली आहे. स्टोरीचे लेखक आहेत R.K. नारायण. भारतातले इंग्रजी साहित्यातील एक फेमस प्रसिद्ध लेखक म्हणून R.K. नारायणांना पाहिलं जातं. R.K. नारायणचा एक धडा आपल्याला 10वीला सुद्धा होता ना. त्याचा तुम्ही अभ्यास केला 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये. त्या लेसनचं नाव होतं स्वामी अँड फ्रेंड्स. ॲक्च्युली तो लेसन नव्हता, तर ते आपल्याला एक प्रकारचं बुक रिव्ह्यू, म्हणजे त्यांचं पुस्तक आहे स्वामी अँड फ्रेंड्स, त्याचं एक बुक रिव्ह्यू म्हणून आपल्याला दिलं होतं की हे पुस्तक घ्या, शोधा आणि ते वाचा म्हणून बुक रिव्ह्यू आपल्याला दिलेलं होतं. तर आपल्याला त्यांचं आता लेसन दिलेलं आहे ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. तर लेसनच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल की थोडीशी लेखकाची आपल्याला ओळख दिलेली आहे. R.K. नारायण. त्यांचं पूर्ण नाव दिलं आपल्याला रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी. थोडीशी साऊथचे लेखक असल्यामुळे अशा प्रकारची नावं आपल्याला पाहायला मिळतात. तर शॉर्टकटमध्ये आपण त्यांना R.K. नारायण असंच म्हणत असतो. जसं आपल्या मराठीमध्ये पण आहे ना, पु ल देशपांडे, बरोबर, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, पण आपण त्यांना पु ल असं ओळखतो. तर इंग्रजीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे हे आहे ते R.K. नारायण. ही इज द ऑथर ऑफ 14 नॉवेल्स. 14 नॉवेल, 14 कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. 5 व्हॉल्युम्स ऑफ शॉर्ट स्टोरीज. 5 खंड लिहिले आहेत छोट्या छोट्या लघुकथांचे. अँड अ नंबर ऑफ ट्रॅव्हलॉग्स, आणि बरेचसे प्रवास वर्णनं सुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत. अँड हॅज अ कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन्स टू हिज क्रेडिट. आणि सत्य घटनेवर आधारित असं अनेक लेखन साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे. ही ऑल्सो रोट हिज मेमोयर माय डेज. त्यांनी स्वतःचं आत्मचरित्रात्मक लेखन सुद्धा केलेलं आहे. त्या पुस्तकाचं त्यांनी नामकरण माय डेज असं केलं आहे. नारायण क्रिएटेड द इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी where realistic characteristic in a typically Indian setting lived amid unpredictable events. तर त्यांनी त्यांच्या या पुस्तकामध्ये मालगुडी म्हणून लेखन केलेलं आहे. मालगुडी म्हणून एक शहर, काल्पनिक शहर त्यांनी निर्माण केलं. आणि त्या मालगुडी शहरामध्ये त्या काळातले, म्हणजे त्यांच्या काळातले सामान्य भारतीय लोक कशा प्रकारचं जीवन जगतात आणि त्यांच्या जीवनामध्ये काय काय गोष्टी घडतात याचं सुंदरसं वर्णन त्यांनी त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. त्याच्यावरती आधारित दूरदर्शनवरती जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेला मालगुडी डेज म्हणून एक सिरियलसुद्धा यायची. अतिशय भारतीय खरं जे ग्रामीण जीवन आहे अतिशय सुंदर पद्धतीने त्याच्यातून दाखवण्यात आलेलं होतं. थोडीशी अशी विनोदी ढंगाची, अर्थात आत्ताचे विनोद नाही, ते त्यावेळेचे विनोद होते. अतिशय विनोदी रंगाची अशी सिरियल त्या काळामध्ये खूपच चालली होती आणि ते त्याच्यावर आधारित ते त्यांनी लेखनसुद्धा केलेलं आहे. त्यांच्या लेखनावर आधारित ती सिरियल बनवण्यात आली होती. हिज स्टोरीज आर ग्राउंडेड इन अ कंपॅशनेट ह्युमॅनिझम अँड सेलिब्रेटेड द ह्युमर अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ. त्यांनी म्हटलं आहे की त्यांच्या जी गोष्टी असतात त्याच्यामध्ये ह्युमॅनिझम म्हणजे मानवतावाद ठासून भरलेला असतो, विनोद असतो, आणि जी दैनंदिन जीवनामध्ये जगण्याची जी ऊर्जा असते ती त्यांच्या लेखनातून आपल्याला पाहायला मिळतो. ही स्टोरीज आर कॅरेक्टराइज बाय अ सिम्पल स्टाईल अँड सबटल ह्युमर. त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय साध्या गोष्टी त्यांच्या सिम्पल स्टाईलने लिहिलेल्या आहेत आणि सूक्ष्म विनोदी ढंगाने त्यांच्या त्या गोष्टी लिहिलेल्या असतात. त्यांची जी पुस्तकं आहेत, लोकांनी म्हटले की इंट्रोड्यूस टू द अमेरिकन रीडर्स इन 1952. 1952 साली त्यांच्या गोष्टी अमेरिकेपर्यंत पोहोचलेल्या आहेत. बाय द मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस या संस्थेमार्फत त्या गोष्टी अमेरिकेत गेलेल्या आहेत. आणि काही नावं त्यांनी तिची दिलेली आहेत, तुम्हाला दिसतात. ती काही नावं तुम्ही ती वाचलेली असतील. आणि तुम्ही जे 10वीला पुस्तकं अभ्यासलं त्याचा रिव्ह्यू बघितलं ते स्टार्टिंगला दिसतं. तर स्वामी अँड फ्रेंड्स आणि अशा बऱ्याचशा गोष्टींची नावं तुमच्यासमोर दिसत आहेत आणि ते कधी कधी पूर्ण झालेले आहेत. ते आपलं जो आहे ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे अँड अदर स्टोरीज ते 1947ची ती गोष्ट आहे. तर आपण बघूया काय दिलं त्याच्यामध्ये. आणखीन पण त्यांच्या थोडीशी माहिती त्या लोकांनी खाली दिलेली आहे.
तुम्ही तशी ती वाचालच. आपण आता डायरेक्ट आपल्या काय करूया पाठाला सुरुवात करणार आहोत. अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे. बघूया काय म्हणतात. पंक्च्युअली at midday he opened his bag, spread out his professional equipment, which consisted of a dozen of cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. म्हणजे सुरुवातीला म्हटलं की हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो मिड डे म्हणजे साधारण दुपारच्या वेळेस 12च्या सुमारास ही ओपन इज बॅग. त्याच्याजवळ एक बॅग आहे. त्या बॅगेमध्ये बरंचसं सामान आहे. ते सामान तो काय करतो त्याच्यासमोर मांडतो. म्हणजे काय करतो तो त्याचं दुकान थोडक्यामध्ये थाटतोय. काय काय आहे त्याच्या त्या सामानामध्ये. इज प्रोफेशनल इक्विपमेंट. ॲस्ट्रॉलॉजीसाठी ज्योतिष विद्येसाठी जे काही साहित्य लागतं ते सगळं साहित्य तो त्याच्या बॅगेमध्ये घेऊन लिहिलं आहे. काय काय आहे त्याच्यात तर त्यांनी दिलं आहे थोडंसं की डझन कवरी शेल्स. कवड्या तुम्ही सगळ्यांनी बघितल्या असतील. त्या कवड्या ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. तर त्या साधारण डझनभर कवड्या तो त्याच्यासमोर ठेवतोय. स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ विच ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स. आणखीन एक कपड्याचा तुकडा आहे त्याच्यावरती ऑब्स्क्युअर मिस्टिक म्हणजे काहीतरी असं सहज आपल्याला समजणार नाही पण ते त्याला समजतंय. बरोबर की नाही. असं वेगळ्या प्रकारचं जादूटोनाच्या टाईपचं अशा प्रकारचं काहीतरी चार्ट त्या कपड्यावरती काढलेला आहे. तो त्याने समोर अंतरलेला आहे. एक नोटबुक आहे त्याच्याजवळ. बंडल ऑफ पॅल्मेरा रायटिंग. पॅल्मेरा म्हणजे आधी भुर्जपत्रावरती लिहायचे आपल्याला माहिती ना पाल्म ट्रीच्या पानावरती. तर ते पॅल्मेरा रायटिंग्स थोड्याशा ज्या सामान्य लोकांना म्हणजे आपल्यासारख्या लोकांना तर वाचताच येत नाहीत तर तशा प्रकारच्या काही रायटिंग्स पण त्याच्यासमोर आहेत आणि ते पण त्यांनी तिथे समोर ठेवलेले आहेत. जेणेकरून असं लोकांना वाटलं पाहिजे की साधारण काय आहे एक ज्योतिषी आहे आणि आपला ज्योतिष हा चांगल्या प्रकारे सांगेल. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडेंट विथ सॅक्रेड ॲश अँड वर्मिलियन. तर त्याचं जे फोरहेड आहे समोर आहे ना त्याच्यावरती त्यांनी ती सगळी सॅक्रेड ॲश म्हणजे राख अशी ती लावलेली आहे आणि वर्मिलियन असा मोठासा गंध ना गंधकाचा टिळासुद्धा त्या कपाळावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरच त्याने स्वतःला सुद्धा ज्योतिषीच्या वेशभूषेमध्ये काय केलेलं आहे ढाळून घेतलेलं आहे. हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. त्याचे जे डोळे आहेत ते अतिशय बोलके आहेत. ॲबनॉर्मल ग्लीम म्हणजे एक वेगळ्याच प्रकारची चकाकी त्याच्या डोळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ ए कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. आणि त्याच्या डोळ्यातली चमक जी आहे ती नेहमी आपलं जे गिराईक आहे ना ज्योतिषशास्त्राचं कोणी येतोय शोधायला कोण येतोय ज्योतिष बघण्यासाठी ते गिराईक शोधण्यामध्ये त्याचे ते डोळे आपल्याला गुंग झालेले दिसत आहेत. बट which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. पण त्याच्यावर जे दुकानाकडे बसलेले आहे त्याकडे येण्यासाठी ग्राहक सहजासहजी येत नाहीत तर ते सगळे एकंदरीत सगळं जे वातावरण तयार झालं आहे त्याच्यावरनं ते तिकडे येत असतात आणि भविष्य सूचक या सगळ्या गोष्टी बघून ग्राहक त्याच्याकडे काय होतात आकर्षले जात असतात. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स्ड by their position place as they were between the painted forehead and the dark whiskers. त्याचे जे डोळे आहेत ते आणखीनच आकर्षक झालेले आहेत. त्याच्या डोळ्यामध्ये एक प्रकारची आपल्याला चुरूक पाहायला मिळते. ती कशामुळे तर ते रंगवलेलं त्याचं फोरहेड आहे आणि डार्क व्हिस्कर्स म्हणजे अशा मस्त त्याच्या पिळदार ज्या व्हिसा आहेत त्याच्यामध्ये हे त्याचे डोळे जणू काही आपल्याला एक प्रकारे त्याची जी भविष्य विद्याची जी एक प्रकारची इमेज आहे ती इमेज तयार होण्यासाठी मदत करत आहे. डार्क व्हिस्कर विथ स्ट्रीम डाऊन हिज चिक्स. त्याच्या ज्या गालावरनं या मिशा खाली आलेल्या आहेत. इवन अ हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन अ सच अ सेटिंग. आणि ते त्या दोघांच्या मध्ये ना हाफ विथ आपण विथ म्हणतो अशा प्रकारे त्या हाफ विथच्या मध्ये हे डोळे अगदी व्यवस्थित छान बसवलेले आहेत. To crown the effect, he wound a saffron-colored turban around his head. आणखीन ज्योतिष विद्याचा गेटअप येण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे डोक्यावरती टर्बन कुठल्या रंगाचं दिलं आहे सॅफ्रॉन केशरी रंगाचं पगडी सुद्धा त्याने बांधलेली आहे.
दिस कलर स्कीम नेवर फेल्ड. आणि एकंदरीत त्याची जी गेटअप झालेला आहे त्या गेटअपमुळे तो तंतोतंत काय वाटतोय, ॲस्ट्रॉलॉजर्स वाटतोय. पीपल वेल अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू द कॉस्मॉस ऑर डॅलिया स्टॉक्स. त्याचं जे गेटअप बघूनच लोक त्याच्याकडे काय होतात, आकर्षित होतात. जणू काही मधमाशा जसं काही फुलांवरती, कॉस्मॉसच्या फुलावरती किंवा डॅलियाच्या फुलावरती जसे आकर्षित होतात, तशा प्रकारे लोक सुद्धा त्याच्याकडे आकर्षली जातात. ही सॅट अंडर द बॉल्स ऑफ स्प्रेडिंग टमरिंड ट्री विच फ्लँक अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. तो एका टमरिंड म्हणजे चिंचेच्या झाडाच्या बुंद्याखाली म्हणे आपलं दुकान थाटलेलं जो तिथे बसलेलं आहे. आणि ते झाड एका छोट्याशा रस्त्याला लागून आहे, जो रस्ता कुठे जातोय, टाउन हॉल पार्कच्या दिशेला जात आहे. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मॅनी वेज. ही अत्यंत अशी म्हणतो ना आपण मोक्याची जागा आहे. त्या मोक्याच्या जागेवरती त्याने आपलं ते दुकान थाटलेलं आहे. अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. जे सतत घाईमध्ये असलेली जी गर्दी आहे, ही सतत गर्दी या छोट्याशा रस्त्यावरनं ये जा करत असते. अगदी सकाळपासून रात्र होईपर्यंत या छोट्याशा रस्त्यावरनं लोक ये जा करत असतात. आणि म्हणून त्या मोक्याच्या ठिकाणीच त्याने काय केलेलं आहे, आपलं दुकान थाटलेलं आहे. व्हेरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. आणि त्या रस्त्याच्या कडेला ते लोक म्हणतात की असं एक आपण म्हणतो ना की आठवडे बाजार जणू काय भरतो, तशा प्रकारची बरीचशी दुकानं त्याला पाहायला मिळतात. अ व्हेरायटी ऑफ ट्रेड्स, बरीचशी दुकानं आहेत. ऑक्युपेशन्स, काम करणारी लोकंसुद्धा तिथे बसलेले आहेत. फॉर एक्झाम्पल त्या लोकांनी दिलं आहे मेडिसिन सेलर्स, औषध विक्रेते. औषध विक्रेते म्हणजे कुठले औषध विक्रेते, तर जे गावठी औषध ज्याला आपण म्हणतो किंवा आयुर्वेदिक औषधं जी म्हणतो आपण, जडीबुटी, ते जडीबुटी विकणारे आहेत. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, थोडंसं भंगारातल्या वस्तू किंवा काही चोरून आलेल्या वस्तूसुद्धा विकायला बसलेले लोक तिकडे आहेत. मॅजिशियन्स, जादूगार तिकडे आहेत. अँड अबोव ऑल अँड ऑक्शनियर ऑफ चीप क्लोथ, स्वस्तामध्ये होलसेलमध्ये कपडे विकणारे ऑक्शनियर म्हणजे काय म्हणतो ना आपण, लिलावामध्ये विकतात लोक, तशा प्रकारचे सुद्धा आहेत तिकडे. हु क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. आणि त्यांच्या ह्या गोंगाटामुळे इनफ डीन, DIN, डीन म्हणजे काय तर गोंगाट, त्यांच्या या गोंगाटामुळे जणू काही सर्व शहर या बाजारामध्ये काय होते, आकर्षले जाते. लोक या बाजारामध्ये तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू घेण्यासाठी आणि फेरफटका बांधण्यासाठी येत असतात. नेक्स्ट टू हिम इन वॉकी फेरसनेस केम अ वेंडर ऑफ फ्राईन ग्राउंडनट. त्या ॲस्ट्रोलॉजरच्या बाजूलाच नेक्स्ट टू हिम वॉकी फेरनेस म्हणजे काय म्हणतात, बिंग लाऊड अँड नॉईजी असं म्हटलं आहे की एक ग्राउंडनट म्हणजे काय तर भुईमुगाचा शेंगा, ज्याला आपण शेंगदाणे असं म्हणतो, भाजलेला शेंगदाण्याचा एक विक्रेता, भाजलेले शेंगदाणे विकणारा विक्रेता, त्याचा असा गोंगाट त्याच्या दुकानाच्या बाजूला त्याला पाहायला मिळतो. हू गेव इज वेअर अ फॅन्सी नेम इज डे. तो त्याच्या त्या शेंगदाण्याला रोज वेगवेगळी नावं देऊन ग्राहकांना आकर्षित करून ते शेंगदाणे विकत असतो. तर काय काय म्हणतो तो आपल्या शेंगदाण्याला, तर कधी म्हणतोय बॉम्बे आईस्क्रीम, तर कधी म्हणतोय डेली आल्मंड. ना गरिबांचे काय आहेत शेंगदाणे, आल्मंडच आहे की नाही, बदाम आहेत. आपल्याला सगळ्यांना बदाम खायला मिळत नाहीत, तर आपण काय करतो, शेंगदाणे खातो. आणि म्हणून तो विक्रेता सुद्धा त्याला काय म्हणतोय, त्या शेंगदाण्याला डेली आल्मंड म्हणतोय. तर कधी कधी दुसऱ्या दिवशी म्हणतोय राजाच डेलिकेसी, तर राजाचं खाद्य असं सुद्धा म्हटलं जातं, कारण शेंगदाणे सुद्धा काय आहे, पौष्टिक आहार म्हणून खाल्ले जातात. अँड सो ऑन अँड सो फोर्थ. आणि अशा प्रकारे तो रोज रोज त्या शेंगदाण्याला वेगवेगळी नावं ठेवून ग्राहकांना आकर्षक करून विकत असतो. अँड पीपल फ्लॉक टू हिम. आणि लोकसुद्धा ते भाजके शेंगदाणे खाण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी त्याच्या भोवती घोळका करून ते येत असतात. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड डॅलिड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर टू. आणि अशाच प्रकारे एक बऱ्यापैकी लोकांचा घोळका या ॲस्ट्रॉलॉजरच्या दुकानाभोवती सुद्धा डॅलिड म्हणजे काय तर घुटमळताना, स्वतःचं भविष्य बघण्यासाठी, स्वतःचं भविष्य जाणून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला येताना दिसत असतात. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर. जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो
त्याचा जो आपला व्यवसाय करतोय तो कसा करतोय तर बाय द लाईट ऑफ फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अप अबाउट द ग्राउंडनट हिप नियर बाय. तर आठवडे बाजार आहे गावचा आणि त्या काळात कुठे लाईट वगैरे होते, इलेक्ट्रिसिटी तर नव्हतीच, बरोबर की नाही. तर हा जो ॲस्ट्रोलॉजर आहे त्याचा आपला व्यवसाय कसा करतोय तर तो त्याच्या बाजूला जो शेंगदाणे भाजणारा आहे तर त्याने जी काही आग पेटवलेली आहे फ्लेअर, त्याने काही जी आग पेटवली आहे त्या आगीतून त्याच्यापर्यंत जो उजेड येतोय त्या उजेडामध्येच संध्याकाळी किंवा अंधार पडल्यावरती तो आपला बिझनेस चालू करतो. दिवसा तर उजेड आहे, पण जर अंधार पडल्यानंतर थोडंसं गावाच्या ठिकाणी लवकर अंधार पडतो, तर अंधार पडल्यानंतर त्या शेंगदाण्या भाजण्यासाठी जी आग पेटवली आहे त्या आगीमध्ये तो आपला काय करत असतो, बिझनेस करत असतो. हाफ द एन्चantment ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाईटिंग. म्हणत आहे की त्याची ही जी जागा आहे ती आणखीन मॅजिकल इफेक्टमध्ये येते, कारण जी ज्योतिषशास्त्रासाठी जी आवश्यक असते थोडीशी अंधारमय जागा, ही थोडीशी अशीच जागा आहे जी त्याच्या ज्योतिषशास्त्रासाठी योग्य प्रकारे लागू पडत आहे. कारण तो जिथे बसला आहे तिथे म्युन्सिपल लाईटिंग म्हणजे दिवे वगैरे काही सरकारतर्फे किंवा म्युन्सिपल लोकांतर्फे काही लावलेले नाही आहेत. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. त्याची जी जागा आहे ती आजूबाजूच्या दुकानातून जी काय उजेड येतोय त्या उजेडावरतीच तो आपला ग्राहकांना हेरतो आणि त्या ग्राहकांचं काय करतोय, भविष्य सांगत आहे. लाईट्स येतात, शॉप लाईट्स म्हणजे काय आहे, ते आपल्यासारखे इलेक्ट्रिसिटीचे लाईट नाही आहेत. तर 1 or 2 हॅड हिसिंग गॅस लाईट. त्या काळामध्ये गॅस लाईट होते, त्या गॅस लाईटच्या आधारावरती ती लाईट येते त्याच्यापर्यंत. सम हॅड नेकेड फ्लेअर्स स्ट्रोक ऑन पोल्स. तर काहींनी मशाली, नेकेड फ्लेअर्स म्हणजे काय, खांबावरती अशा मशाली पेटवून बांधून ठेवलेल्या आहेत, त्याच्या उजेडामध्ये सगळं काम होतं आहे. सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स. त्या काळातले जे सायकलचे दिवे वापरले जात होते त्या सायकलच्या दिवेवरती सुद्धा दुकानामध्ये प्रकाश मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. अँड 1 or 2 लाईक द ॲस्ट्रॉलॉजर. आणि हे ज्योतिष ॲस्ट्रॉलॉजरसारखे जी लोक आहेत मॅनेज विदाऊट लाईट्स ऑफ देअर ओन. तर त्यांच्याकडे स्वतःच्या लाईटसाठी असं काय नाही, दुसऱ्यांकडनं जो प्रकाश येतो आहे त्या प्रकाशावरतीच ते आपला व्यवसाय करत आहेत. इट वॉज bewildering crisscross ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. आणि ह्याच्याजवळ स्वतःजवळ अशा प्रकारचं लाईटचं काय सोय नसल्यामुळे त्याच्यापर्यंत जी लाईट येते आहे ती थोडीशी अशी वाकडी तिकडे येणारी आहे, क्रिसक्रॉस येणारी आहे, थोडीशी गोंधळात टाकणारी आहे, अर्धवट आहे, कुठेतरी सावल्या पडतात त्याच्या अशा प्रकारची. आणि एकंदरीत त्याच्या ज्या ज्योतिषशास्त्रासाठी जे आवश्यक आहे तशा प्रकारचं वातावरण निर्माण करणारी ही लाईट आहे. This suited the astrologer very well for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life. म्हणतात की हे जे एकंदरीत थोडासा अंधार कामाची त्याची जी जागा आहे ती त्याच्या बिझनेससाठी पण अतिशय सूट होणारी आहे. कारण त्याला लिहिलेलं आहे फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी अन ॲस्ट्रॉलॉजर है ना वेन ही बिगेन लाईफ. जेव्हा त्याने आपल्या कमवण्याच्या जीवनाची सुरुवात केली होती तेव्हा त्याला काही अशा प्रकारचं भविष्यवेत्ता व्हायचं नव्हतं. तो असाच अपघाताने भविष्यवेत्ता बनला. म्हणजे त्याला नीटचं असं भविष्यवेत्त्याचं काही ज्ञान नाही आहे, मारून मुटकून पोट भरायचं म्हणून तो बनलेला आहे. आणि म्हणून एकंदरीत जे अंधरकामाची जागा आहे ती त्याच्या बिझनेससाठी योग्य आहे असं लेखक मिश्किलपणे म्हणतोय. आणि पुढे तो आणखीन जाऊन पुढे काय म्हणतोय, अँड ही न्यू नो मोर व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स देन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. आणखीन त्याला ज्योतिषशास्त्राचं एवढं ज्ञान आहे की लोकांच्या आयुष्यात पुढच्या मिनिटाला काय घडणार आहे ते तर सोडून द्या, पण त्याच्या आयुष्यात पुढच्या मिनिटाला काय घडणार आहे हे पण त्याला माहीत नाही. तरी पण तो काय बनलेला आहे, ॲस्ट्रॉलॉजर बनलेला आहे आणि लोकांची काय करतोय, भविष्य सांगत आहे. ही वॉज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसेंट कस्टमर्स. ना भविष्य कशावरती आधारित आहे, सगळं ग्रहताऱ्यांवरती आधारित आहे. आणि या ग्रहताऱ्यांची त्याला अजिबात ओळख नाही आहे. त्या ग्रहताऱ्यांविषयी त्याचं अज्ञान तेवढंच आहे जेवढं त्याच्या समोर आलेल्या कस्टमर्ससाठी असतं तेवढं. आणि तरी पण बेमालूमपणे लोकांना आवडेल अशा प्रकारे तो काय करतोय, आपलं भविष्य लोकांचं सांगतोय. येट ही सेड थिंग्स विच प्लीज द ॲस्टॉनिश एव्हरीवन. तरी सुद्धा तो जे काय सांगतो त्याने समोरचा आकर्षून जातो आणि त्याला खरंच आपलं भविष्य आवडायला लागतं.
दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी. आणि हे कशामुळे झालं आहे तर त्याने ह्या व्यवसायाचा आणखीन चांगल्या प्रकारे अभ्यास केला आहे, त्याला आता प्रॅक्टिस झाली आहे आणि श्रीवड गेसवर्क, समोरच्याची बरोबर आपण म्हणतो ना की नाडी ओळखणे, ती नाडी ओळखायला तो चांगल्या प्रकारे शिकलेला आहे. त्याच्यामुळे हा त्याचा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे अजून चाललेला आहे. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲज ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तो आपला जो व्यवसाय आहे तो अतिशय प्रामाणिकपणे करतोय, जरी त्याला काही कळत नाही त्याच्यातलं तरी पण तो आपला व्यवसाय अतिशय प्रामाणिकपणे करतोय. अँड सो ही डिझर्व द वेजेस, आणि म्हणून त्याची जी कमाई आहे ती तो डिझर्व करतो. ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. जे काही तो कमवून दिवसभरातून घरी नेतोय तो डिझर्व करतो, कारण त्याचा जॉब तो अत्यंत प्रामाणिकपणे करतो, कारण त्याच्या उत्तराने लोक काय होत आहेत, सॅटिस्फाईड होत आहे. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. त्याने आपलं गाव कोणत्याही प्लॅनिंगशिवाय किंवा कोणत्याही विचाराशिवाय सोडलेलं होतं, त्याला ते सोडावं लागलेलं होतं. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर. जर तो गावातच राहिला असता तर त्याच्या पूर्वजांचा जो व्यवसाय आहे तोच त्याने केला असता. काय करायचं आहे तर नेमली टिलिंग द लँड ना, जमिनीची मशागत, लिव्हिंग तिकडेच राहायचं, मॅरिंग लग्न करायचं, अँड रायपनिंग इन हिज कॉर्नफील्ड म्हणजे मक्याची शेती, त्या शेतीमध्ये काय करायचं आहे, राबायचं आहे. अँड एन्स्टर्नल होम, आणि त्याचं जे पूर्वजांचं घर आहे अँसेंट्रल होम, त्या पूर्वजांच्या पारंपरिक घरामध्ये आपलं जीवन घालायचं असं प्रकारचं होतं जर तो त्याच्या गावामध्ये राहिला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण असं काही घडलं नाही. ही हॅड टू लिव्ह होम विदाऊट टेलिंग एनी वन. कोणालाही न सांगता त्याला आपलं घर सोडावं लागलं. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इन बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आणि घर सोडल्यानंतर तो चालतच राहिला, थांबला नाही, जोपर्यंत तो आपल्या घरापासून 200 मील अंतरापासून दूर जात नाही तोपर्यंत तो चालत होता. 200 मील अंतर गेल्यानंतर तिकडे तो थांबलेला आहे. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ ॲन ओशियन फ्लोड बिटवीन. एखाद्या गावात राहणाऱ्या लोकांसाठी हे अंतर म्हणजे जणू काही महासागरच त्याने पार केलेलं आहे, अशा प्रकारचं हे अंतर होतं 200 मील त्या काळामधलं. त्यावेळेस काळात तर काही साधनं पण उपलब्ध नव्हती. त्या काळात 200 मील तो आपल्या गावापासून दूर गेला आणि आता तिकडे तो राहतोय. आणि म्हणून लेखक असं म्हणतोय की त्या काळात हे अंतर म्हणजे जणू काही महासागरच पार केलं आहे, अशा प्रकारचं हे अंतर होतं. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स. तर लेखक म्हणतोय की जे माणसाचे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या, त्या समस्यांचा त्याने अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास केला होता. मॅरेज ना, लग्नासंबंधी समस्या असतात लोकांना,